सध्या पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे. वैष्णवी हगवणे यांची जी जाव आहे, यांनी महिला राज्य आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, पण त्या तक्रारीचं निवारण राज्य महिला आयोगाकडनं व्यवस्थित न झाल्यामुळे वैष्णवी सारखे अनेक महाराष्ट्रामध्ये जीव जात आहेत. राज्य महिला आयोगाकडे सरासरी हुंडाबळीचे माझ्या माहितीत तरी 200 प्रकरण आतापर्यंत आलेली आहेत, परंतु ज्यावेळेस हे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे येतात, परंतु त्याच्यावरती कुठलेही कामकाज होताना दिसत नाही, कुठेतरी पक्षपात होताना दिसतो. त्यामुळे मी राष्ट्रपतींकडे आम आदमी पार्टीच्या वतीने अशी मी मागणी केलेली आहे की या पदावरती सरन्यायाधीशांची नियुक्ती करण्यात यावी. या जर महिला सरन्यायाधीश असतील तर न्याय द्यायचं काम हे जलद गतीने सुरू होईल आणि महिलांना कुठेतरी न्याय मिळेल. एवढे राज्य महिला आयोगाकडे प्रकरण दाखल होतात, छळाचे असतील, हुंडाचे असतील प्रकरण असतील किंवा अत्याचाराचे प्रकरण असतील, परंतु महिला आयोग म्हणजे ज्या पक्षाच्या महिला अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं हे कामकाज होत नसल्यामुळे कुठंतरी पक्षाची भावना तिथं आडवी येते, कुठंतरी ओळखीचा दबाव त्या ठिकाणी आडवा येतो. त्यामुळे जर ह्या ठिकाणी महिला आयोग जर सरन्यायाधीश असतील तर न्याय मिळायला ह्या महाराष्ट्राच्या माता भगिनींना सोपं जाईल आणि जो माता भगिनींचे बळी जे जात आहेत ते कुठंतरी थांबताना या ठिकाणी दिसतील, अशी मी राष्ट्रपतींकडे विनंती अर्ज केलेला आहे. धन्यवाद.